ही काळ्या मसाल्याची भाजी जर केली ना आमच्या घरात तर एकदम सगळे खुशच असतात ती भाजी बघून। आता मी हे सकाळी सकाळी कुरमुरे गरम करून घेत आहे आणि ते पिवळे केले का ते पण आहे ना असं बसल्या बसल्या आजीबाईला आवडत्या खायला। तर मग आजीबाईनी दारावर कुरमुरे घेतले होते आणि मग ते बाई म्हणे सकाळी सकाळी मला पिवळे दे करून। तर नमस्कार मंडळी, मी मिनल धामणे ब्लॉग मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज रविवार पण आहे आणि आज पौर्णिमा पण आहे आणि मला कलश पण भरून घ्यायचा आहे आणि देवपूजा झाल्यानंतर लगेच काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी पण बनवायची आहे। तर ते बघत राहा। आता आजचा दिवस हा मिनी ब्लॉग असणार आहे। तर तुम्हाला मोठे ब्लॉग माझे आवडतील का बघायला हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा। मग मी मोठे ब्लॉग बनवत जाईल, कारण खूप गॅप पडतोय आपल्या व्हिडिओमध्ये। तो का पडतोय तर ते तुम्हाला पण समजलंच ते का पडतोय गॅप। तर भेटू परत देवपूजा झाल्यावर। देवपूजा झाल्यानंतर लगेच एकीकडे बटाटा पण शिजत टाकून दिला आणि बटाटा शिजत टाकल्यानंतर लगेच माझी थोडी श्री हरी विष्णूंची सेवा बाकी होती तर ती पण करून घेतली। ही सेवा मी दर पौर्णिमेला करतच असते आणि पौर्णिमा 2:30 वाजेपर्यंत होती ना, तर त्याच्यामुळे पहिल्यांदा करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर थोडा वेळ बसले आणि त्याच्यानंतर लगेच जेवण करायला घेतले। तर थोडा रस पण बनवला होता आणि रात्रीचा मसाले भात होता। तर भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।